आत्मास्त्वं गिरिजामति सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजास्ते विधि विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचारस्तु पदयो प्रदक्षिणा विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तत् अखिलं शंभो तवाराधनं समचरण सरोजं सान्द्रनीलाबुदाभं जगण विहित पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कारोनी आता देवाची द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तिचारी साधी आल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। या पवित्र आणि मंगलमय प्रांगणामध्ये गेली 12 वर्ष पूर्ण करून 13व्या वर्षामध्ये पदार्पण करणारा हा नामयज्ञ याही वर्षी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत असताना सेवके करावे सांगितले काम तेथे मितुपण कामा नये या ज्ञानाने हे संकीर्तन करण्याचं औपचारिक कार्य माझ्या वाट्याला आलेलं आहे। ही सेवा समर्पित करीत असताना मी माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांना स्फुरलेली अभंग संहिता केंद्रस्थानी ठेवलेली आहे। कारण आजचा जो दिनविशेष आहे, जो पर्व काळ आहे, भागवती संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये ज्या तिथीला अनन्य साधारण महत्व आहे आणि वर्षभर ज्या दिवसाची आपण अतिशय आतुरतेने वाट पाहतो तो आज माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा संजीवन समाधी सोहळा मोठ्या दिमाखात डौलदार पद्धतीने तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी आज संपन्न झाला। त्याच्या उत्तर संध्येला आज हे संकीर्तन करण्याचं कार्य माझ्याकडे आलेलं आहे। माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांना स्फुरलेल्या हरिपाठ या विशिष्ट प्रकरणातील अभंग मी सेवेकरता निवडला। विठ्ठल विठ्ठल ज्यांच्यामुळे मला आपल्या दर्शनाचा योग आला ती सर्व सप्ताह संयोजन समिती, आपल्या सर्वांच्या चरणारविंदी अभिवादन। परम श्रद्धेय आदरणीय रंगनाथजी आवटी साहेब असतील, जिजेबा आवटी साहेब असतील, जगन्नाथजी आवटी साहेब असतील, नवनाथजी कुंजीर साहेब असतील, काळे साहेब, बारवे साहेब, आपण सगळेच मला वंदनीय आहात। चुकून कोणाचं नाव राहून गेलं तर ती माझी चूक ठरेल। माझ्या समवेत आलेले मुंबईच्या मायानगरीमध्ये ज्यांचं समग्र जीवन समर्पित झालं गृह खात्यामध्ये, तरी देखील गावची ओढ अतिशय प्रकर्षाने ज्यांच्या जवळ आहे ते राष्ट्रपती पारितोषिक विजेते वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय गायकवाड साहेब असतील, अशी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। उत्तर पुणे जिल्ह्याचं वैभव आदरणीय विनोदजी महाराज, नम्रता आणि विद्वत्ता याचा समन्वय ज्यांच्या ठिकाणी पाहायला मिळतो ते आदरणीय विनोददादा असतील, रामेश्वर दादा, आपली फार दिवसांनी भेट झाली, गोपाळ महाराज, प्रमोद दादा, आपण सगळेच मला वंदनीय आहात। आपल्या सगळ्यांच्या चरणारविंदी अभिवादन। माझे जीवाभावाचे सहकारी केवळ माझ्या गावातलेच म्हणून नाही, पण ज्यांच्या समवेत माझं लहानपण गेलं ते आदरणीय उद्योजक हरिभक्त परायण रामदास महाराज असतील गायकवाड, अतिशय सुंदर हार्मोनियमची साथ, आपल्या चरणारविंदी नमन। तुमच्या सगळ्यांच्या चरणारविंदी कोण जाणे कोणा घडे उपासना, ज्यांचा जसा अधिकार आहे त्यांना अधिकाराप्रमाणे विनम्र अभिवादन करतो। मोठ्या संख्येने मातृवर्ग आहेत, आपल्या चरणारविंदी अभिवादन। माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा अभंग मी केंद्रस्थानी ठेवलेला आहे। देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी आल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। वारकरी संप्रदाय एक अद्भुत संप्रदाय आहे। 12व्या शतकामध्ये या संप्रदायाचा खऱ्या अर्थाने उगम झाला। ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया
प्रमाण म्हणण्याचं स्वातंत्र्य मी आपल्याला बहाल केलेलं आहे. योग्य ठिकाणी आपण प्रमाण म्हणा. वारकरी संप्रदायाचा अद्भुत कशामध्ये आहे? वारकरी संप्रदायाचा पायाही अद्भुत आहे आणि कळसही अद्भुत आहे. व्यवहारामध्ये आपण पाहतो 18 वर्ष वय पूर्ण होईपर्यंत आपल्याकडे लग्नाला अनुमती नाही. आपल्या कायद्यामध्ये लग्नाला अनुमती नाही. माझा राजगुरुनगरला मंगल कार्यालयाचा व्यवसाय आहे. चुकून जर 18 वर्षाच्या आतमध्ये मुलीचं लग्न झालं आणि त्याची कुजबूज त्याची कुणकुण जर नजीकच्या पोलीस स्टेशनला गेली साहेब, तर मुलीचे आईवडील, मुलाचे आईवडील, माझ्यासारखा मंगल कार्यालयावाला, त्या लग्नातला मध्यस्थी, त्या लग्नातले पुरोहित, त्या लग्नातले केटरिंगवाले, साऊंड सिस्टीमवाले, त्या गावचे सरपंच, त्या गावचे पोलीस पाटील, त्या गावचे ग्रामसेवक, त्या गावचे तलाठी, या सगळ्यांवरती गुन्ह्याची नोंद होते. तुम्ही म्हणाल त्याचा आणि कीर्तनाचा काय संबंध आहे? मोठा संबंध आहे. पण 18 वर्ष वय पूर्ण होईपर्यंत आमच्याकडे लग्नाला अनुमती नाही. मुलं होणं ही त्याहीपेक्षा पुढची पायरी आहे. इथे अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबांनी माऊली व्हावं हे वारकरी संप्रदायातलं आश्चर्य. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझे योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची आई व्हावं हे आश्चर्य आहे. पाया देखील अद्भुत, कळस त्याहून अद्भुत. आपल्या गावामध्ये अनेक मंदिर आहेत. मंदिराचा कलश बसवण्याचा अधिकार कोणाला? ब्रह्मचारी. ज्याचं लग्न झालं नाही त्याला, ज्याचं लग्न झालं त्याला बसवता येत नाही. इथे 2-2 झाली. वारकरी Hey!
तुका झाला से कळस. मंदिरावरती कळश स्थापित करण्याचा अधिकार ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना वारकरी संप्रदायाचा कळस मोठा अद्भुत आहे. एक नाही दोन झाली ते तुकोबार आहे. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी आहे. ज्ञानदेवे रचला पाया तुका झाला से कळस. आम्ही भाग्यवान आहोत. मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि याहीपेक्षा ते भाग्य आम्हाला माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या नंतर मिळाला जन्म. हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसे माय. ज्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा आज आपण संपन्न केला. प्रत्यक्ष ज्ञानोबारायांच्या विग्रहाचं दर्शन आपल्याला आळंदीला जाऊन झालं नसेल, कार्यबाहुल्यामुळे आपल्याला जायला वेळ मिळाला नसेल, आणि म्हणून शब्दरूपाने माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आपल्या समोर उभे करता येतील का, ही त्या पाठीमागची माझी भावना होती. आणि म्हणून हा अभंग मी सेवेकरता निवडला. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधियल्या. अभंगाचा सरळ सरळ अर्थ आपल्याला ज्ञात आहे. बहु आहे मी श्रोतावर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्व सुज्ञ आहात. नवी मुंबईचा परिसर, घाटकोपरचा परिसर याची ओळख प्रति पंढरपूर अशी आपण करतो. त्यामुळे प्रत्येक पदाचा शब्दफोड त्याची करावी, त्याचा पदच्छेद करावा, त्याचा वेगळा अर्थ सांगावा अशी काही परिस्थिती नाही. आपण सर्व मंडळी सुज्ञ आहात. चतुरस्र श्रोतृ मंडळी आहात. आपल्या सर्वांचे कान अत्यंत तयार आहेत. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात की चारही प्रकारच्या मुक्त्या तेणे मुक्तिचारी साधियल्या. आता समीपता म्हणजे काय, सलोकता म्हणजे काय, स्वरूपता म्हणजे काय, सायुज्यता म्हणजे काय, वेळ राहिला तर या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करणारच आहोत उत्तर कीर्तनामध्ये. पण या चारही प्रकारच्या मुक्त्या तुम्हाला प्राप्त होतील, तुम्ही त्याचे अधिकारी बनाल. तेणे मुक्तिचारी साधियल्या. पुन्हा त्याच्याकरता घरदार सोडावं लागत नाही, हे विशेष. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. घरदार सोडावं लागत नाही. असो आणि संसारी असाल तिथे, त्या अवस्थेमध्ये, त्या परिस्थितीमध्ये, त्या स्थितीमध्ये एकच करा, जिव्हे वेगू करी. जिथे असाल तिथे संसार सोडण्याची आवश्यकता नाही. असो आणि संसारी जिव्हे वेगू करी. ज्ञानोबारायांनी जो सिद्धांत प्रस्थापित केला किंवा करू पाहतायत या हरिपाठाच्या निमित्ताने, न्याय भाषेमध्ये कोणती गोष्ट पटवून द्यायची असतील तर त्याचे पुरावे लागतात. अनेक पुराव्यांपैकी दोन पुरावे अत्यंत महत्त्वाचे आणि ग्राह्य मानले जातात. एक लिखित पुरावा आणि एक फिजिकल एव्हिडन्स. प्रत्यक्षदर्शी पुरावा आणि लिखित पुरावा. संत वाङ्मय एवढं निर्दोष आहे. या दोनही प्रकारचे पुरावे माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी या अभंगामध्ये दिले. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा असं म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी लिखित पुरावा दिला. आणि फिजिकली प्रेझेन्स, प्रत्यक्षदर्शी पुरावा फार महत्त्वाचा मानला जातो. कोणत्याही साहेब आपण तर त्यामध्ये कार्यरत होतात. कोणत्याही गुन्ह्याची उकल करत असताना आपल्या म्हणण्याला बळकटी यावी याच्याकरता निव्वळ लिखित पुरावा असून चालत नाही, तर फिजिकल प्रेझेन्स असावा लागतो, प्रत्यक्षदर्शी पुरावा असावा लागतो. ज्ञानोबारांनी प्रत्यक्षदर्शी पुरावा देखील दिला. द्वारकेचा राणा पांडवा घरी, हा फिजिकल प्रेझेन्स आहे. सोन्याच्या नगरीचा त्याग करून ज्ञानदेव म्हणे व्यासाचे खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. दोनही प्रकारचे पुरावे माऊली महावैष्णव ज्ञानोबारांनी दिले की चारही मुक्त्या तुम्हाला प्राप्त होतील. प्रत्येक संकटाच्या परे नेण्याची जबाबदारी, नैतिकता, स्थायी भाव हा त्याच्यावरती येईल. प्रत्यक्षपणाने तो तुम्हाला सर्व संकटाच्या परे नेईल, तुमच्या घरी येईल.
त्याकरता आम्ही काय करावं? ज्ञानोबाराय म्हटले, फार वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, परिणाम पुण्याची गणना कोण करी. देवाचे द्वारी याच्यावरती अनेक अंगाने मला चिकित्सा करता येईल, पण काही विद्वानांच्या मते मनुष्य देह हेच देवाचं द्वार आहे. मनुष्य देहाची आणि ज्ञाने महाराजांची भाषा आहे. सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होळीने म्हणते होते, तरी काठीते न धरावे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होळीने म्हणते होते, तरी काठीते नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. आम्ही भाग्यवान आहोत. बहुत जन्मांती जन्मलासी नरा, देव तू स्वयरा करी बापा. मनुष्य जीवन हेच देवाचं द्वार आहे. मनुष्य म्हणून जन्माला आलात, परमेश्वराच्या समीप पोचण्याच्या फार नजदीक आहात, फार जवळ आहात. देवाचे द्वारी उभा क्षणभरी, तिने मुक्तिचारी साधी आल्या. आजचा पर्व काळ आहे, दिनविशेष आहे, म्हणून हा अभंग मी केंद्रस्थानी ठेवला. मी इथे आल्यानंतर माहिती घेतली. अर्थात वारकरी संप्रदायाचे जे व्यासपीठ आहे ते फार वैश्विक आहे. हे विश्वचे माझे घर, याला जात पात धर्म प्रांतवाद हे या व्यासपीठाला काही मान्य नाही. हे वैश्विक व्यासपीठ आहे. पण तरी माझे विचार आपल्याला संकोचित वाटतील. विशेषतः बहुसंख्येने जो वर्ग या परिसरामध्ये राहतो तो उत्तर पुणे जिल्ह्यातला आहे, जर मी चुकत नसेल तर. अवघ्या महाराष्ट्रातली मंडळी इथे एकवटलेली आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरची मंडळी मुंबापुरीमध्ये एकवटलेली आहे. पण सिंबॉलिक लाक्षणिक जो वर्ग माझ्या समोर आहे तो विशेषतः उत्तर पुणे जिल्ह्यातला आहे. जुन्नर मधला आहे, आंबेगाव मधला आहे, खेड मधला आहे. आणि म्हणून त्या अंगाने मला ज्ञानोबा यांच्या चरित्राची चिकित्सा करता येईल का, हा सदहेतू देखील माझ्या मनामध्ये. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आपेगावचे कुलकर्णी, पण काय त्या भूमीने वेड लावला, आळंदीच्या भूमीने. आपेगावचे कुलकर्णी त्या मातीच्या ओढीने. जरी माझे विचार प्रांतवादी वाटत असतील, संकोचित वाटत असतील, पण वस्तुस्थिती नाकारण्यासारखी नाही. त्या उत्तर पुणे जिल्ह्याच्या मातीच्या ओढीने आपेगावचे कुलकर्णी आळंदीला आले आणि सातारच्या जावळीचे मोरे देहूला आले. ज्ञानोबाराय पाया झाले, तुकोबाराय कळस झाले. मागे 7-8 महिन्यापूर्वी आमच्याकडे अवकाळी झाली, ज्या राजूरनगरवरून मी येतो चाचच्या परिसरामध्ये. एक गृहस्थ दगावले अचानक वीज पडून. मग वीज पडू नये याच्याकरता काय उपाययोजना असावी याचा ज्यावेळी मी बारकाईने अभ्यास करत होतो, त्याचं वाचन करत होतो, त्यावेळी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की एखाद्या इमारतीच्या पॅरलल बाजूला एखादी धातूची पट्टी जर अशी वरती असेल, मी फक्त सहज धावतं वर्णन करतो, फार त्याचा विस्तार करत नाही, आपण माझ्यापेक्षा सुज्ञ आहात. आणि त्यापासून एक तार, एक वायर, एक विद्युत वाहक वायर जर खाली जमिनीपर्यंत गेली, पायापर्यंत गेली, तिथपर्यंत प्रवाहित झाली, एखादी मेटलची पट्टी थोडी इमारतीच्या वरती काढायची, आपण सुज्ञ आहात. आणि त्याच्यावरती जर तो विद्युत प्रवाह आला तर तो त्या इमारतीला धक्का पोहोचू देत नाही, थेट तो प्रवाह जमिनीपर्यंत जातो. मला तेवढंच या ठिकाणी मांडायचं. ठीक आहे, त्याची बायोलॉजिकल नावं, त्याची शास्त्रीय नावं कदाचित मला माहिती नसतील, तो काही माझा प्रांत नाही, आपण मला समजून घ्याल, ते माझं अज्ञान आहे. माझा हेतू आपल्या लक्षात येईल. गेली 700-750 वर्षामध्ये
इतकी वादळ आली वारकरी संप्रदायाच्या इमारतीवरती, इतक्या विजा कडाडल्या. मग शाहिस्ते खान रूपी एखादी वीज असेल, अफजल खान रूपी एखादी वीज असेल, अब्दाली सारखी एखादी वीज असेल, गजनी सारखी एखादी वीज असेल, अनेक विजा वारकरी संप्रदाय रूपी इमारतीवरती कडाडल्या. पण ही वारकरी संप्रदायाची इमारत क्षतिग्रस्त झाली नाही, कारण त्याच्या पायाशी माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे भक्कमपणे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्या माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा संजीवन समाधी सोहळा संपन्न होत असताना त्यांची सेवा करण्याचं कार्य माझ्यासारख्या पामराकडे आलं. प्रास्ताविक थोडं लांबलचक होते, मला याचं भान आहे. का आम्ही भाग्यवान आहोत ज्ञानोबा यांच्या नंतर जन्माला आलो? कधीतरी आम्ही ज्ञानेश्वरीची शरणागती केली पाहिजे. एक तरी ओवी अनुभवावी, केव्हा तरी अमृत अनुभवाची शरणागती आम्ही केली पाहिजे. कैवल्य कणकाची या दाना जो न कडसी थोरा साना द्रष्ट्याची या दर्शना पाढाऊ जो. चांगदेव 65ची शरणागती आम्ही केली पाहिजे. आमच्या जीवनातली अशी एकही समस्या नाही ज्याचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये नाही. उण्यापुऱ्या 22व्या वर्षी संजीवन समाधीस्थ झाले ज्ञानोबा राय. त्यांचा बौद्धिक आवाका, किती मोठे ॲस्ट्रॉनॉमिस्ट आहेत, किती मोठे ॲस्ट्रोफिजिस्ट आहेत. विज्ञानातला असा एकही आविष्कार नाही की ज्याची पाळमुळं ज्ञानेश्वरीत दिसत नाही. आज ग्रॅव्हिटॉनची थ्योरी आमच्या अजून लक्षात नाही, ती सहज 14व्या अध्यायामध्ये माझ्या निदर्शनात आली. ज्यांना अमेरिकेला कळालं ना जपानला कळालं. अप्रॉक्स 3 लाख किलोमीटर पर सेकंड ट्रॅव्हल करणारा तुमचा लाईट प्रकाश, पण तो ॲटमॉस्फिअर मध्ये वातावरणामध्ये ज्यावेळी ट्रॅव्हल करतो तो वेव्ह स्वरूपामध्ये असतो. त्याच्यातून स्टिंग थ्योरी आली. पण पाण्यामध्ये ट्रॅव्हल करतो त्यावेळी तो ऑप्टिकल फॉर्म मध्ये असतो. एकच गोष्ट वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने का भासते हे अजून विज्ञानाला कळालं नाही. ज्ञानोबा एका वाक्यामध्ये सुंदर उत्तर देत आहेत. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. कोण आहेत ज्ञानोबा रे? नुसते धोत्रावाले आहेत का? नुसते भजन करायला लावणार आहेत? नुसते हरिमुखे म्हणा असं म्हणायला लावणार आहेत? फक्त 22 वर्षाचं आयुष्य मिळालं. उण्यापुऱ्या 22व्या वर्षी 21 वर्ष 3 महिने 5 दिवस माऊली महावैष्णव ज्ञानोबा संजीवन समाधीस्थ झाले. युनिफाईड फील्ड थिअरी असू द्या, हिग्स बोझॉनचा विचार असू द्या, ग्रॅव्हिटेशन फोर्सचा विचार असू द्या, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा विचार असू द्या, बिग बँग एक्सप्लोजनचा विचार असू द्या. अहो विज्ञानातला असा एकही आविष्कार नाही, रामन इफेक्ट असू द्या, डॉपलर इफेक्ट असू द्या, ज्याची पाळमुळं माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीत नाही. आम्ही भाग्यवान ठरलो. जगाला जे जमलं नाही ते आम्हा भारतीयांनी करून दाखवलं. ते आम्हा भारतीयांना जमलं. चांद्रयान 3च्या निमित्ताने आम्ही साऊथ पोलला लँडिंग केलं, सॉफ्ट लँडिंग केलं. पण चांद्रयान 3 साऊथ पोलला लँडिंग करत असताना ज्या AI टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही केला त्या AI टेक्नॉलॉजीचं दर्शनही आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये होतं. का मधुवणी ध्रुव असे केले, कपोल शंख शिवतले, ते वेदाचे मती ठेले ऐसा लागला बोलो. ते AI टेक्नॉलॉजी नाही तर काय आहे? आज संपूर्ण जग ज्याला घाबरलंय डीप फेक टेक्नॉलॉजी, अहो त्याचं इत्थंभूत वर्णन ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलं. आज तुमचं म्हातारपण रिवाइज करता येईल का? महाभारतामध्ये पूर्वयतीची गोष्ट वाचा. ज्या एन्झाईमचं स्रवण बंद झालं, शरीरामध्ये ज्या पेशींची निर्मिती थांबली, त्या सेल्स ते हॉर्मोन्स पुन्हा निर्माण करता येतील का? याच्या विचाराधीन मेडिकल सायन्स आहे. म्हातारपण तुम्हाला पुन्हा रिवाइज करता येईल का? 100 पुन्हा तुम्हाला 12 वर्षाचं होता येईल का? याच्या निर्माणाधीन मेडिकल सायन्स आहे. ज्ञानोबा राय 6व्या अध्यायातील 259 क्रमांकाची ओवी घरी जाऊन वाचा. त्याच्यामध्ये सर्व थ्योरी ज्ञानोबारांनी मांडली. कोण आहेत ज्ञानोबा राय? नुसते भजन करणार आहेत, नुसते टाळ वाजवा करू नये असं नाही. पण ज्ञानोबारांकडे पाहण्याचा तुमचा माझा जो पूर्वग्रह आहे तो अत्यंत दूषित आहे. तो जरा आम्हाला थोडा सुधारावा लागेल. आजचा दिनविशेष थोडा वेगळा आहे, आपण मला समजून घ्याल. त्याच्यामुळे पहिल्या चरणात काय झालं, दुसऱ्या चरणात काय झालं याच काही फार यायचं नाही. प्रामाण्य म्हणण्याचं यद्यपि स्वातंत्र्य मी आपल्याला दिलेलं आहे. माझा जास्तीचा कल आपल्याकडे संवाद करण्याशी राहील. विठ्ठला विठ्ठला. मी सातत्याने अलीकडच्या काळामध्ये एका गोष्टीची स्पृहा करत आलो, चिकित्सा करत आलो. अर्थात ते माझं व्यक्तिगत मत आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय पैठणला गेले.
का जावं लागलं आपल्याला माहिती आहे. शुद्धीपत्राकरता जावं लागलं. ज्या AI टेक्नॉलॉजीचा मी यापूर्वीच्या काळामध्ये उच्चार केला, रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवणं AI टेक्नॉलॉजीच आहे. 4 मित्र बसलेले आहेत. एकाचा डाटा संपला. त्याने शेजारच्याला सांगितलं, देतो का मला हॉटस्पॉट. आता 10-20 वर्षापूर्वी आम्हाला कळालं नसतं एवढ्या सहजतेने. त्यांनी नियर बाय शेअर असं काहीतरी चालू केलं, हॉटस्पॉट दिला, याचा डाटा पुन्हा सुरू झाला. म्हणजे आत्ता प्रत्यक्षामध्ये आलं ते 750 वर्षापूर्वी ज्ञानोबांनी केलं. हॉटस्पॉट दिला आणि कोणाला दिला? रेड्याला दिला. रेड्यामुखी वेदवंतविला गर्व तुझ्या हजमीला शांती रूपे प्रकटला ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेदवंतविला गर्व तुझ्या हजमीला शांती रूपे प्रकटला ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद वदविला. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद भूमिं विश्वतो वृत्तवात्यतिष्ठत दशांगुलम. ऋग्वेदाचं पुरुष सूक्त आहे जो रेडा बोलत होता. आणि या पुरुष सूक्तामध्ये 16 श्लोक आहेत. हिंदुस्थान मधल्या बऱ्याच विद्वानांचं असं मत आहे की विठ्ठल ही वैदिक देवता नाही. असं जर काहींचं म्हणणं असेल की ना वेदामध्ये, ना पुराणामध्ये, ना उपनिषदामध्ये, ना प्रस्थानत्रयीमध्ये, ना सार भाष्य, शंकर भाष्य, प्रस्थानत्रयी, मी त्याचा फार अभ्यास केला नाही, पण योगायोगाने माझ्या मुलाने फार केला आहे. तो आता उपस्थित आहे. वय वर्ष त्याचं 12 आहे. आत्मश्लाघ्यता नाही, पण त्याने अद्वैत सिद्धीवर फार अभ्यास केला, प्रस्थानत्रयीवरती फार अभ्यास केला. तो जगातल्या 13 भाषा शिकतोय. जर्मन, इंग्लिश, लॅटिन, स्पॅनिश. बाळक्रीडा पाठ आहे. तुकोबारांचे नाट पाठ आहेत. कधीतरी मी आमच्या लेकरा बाळांना शिकवलं पाहिजे. आमची धर्मसंस्कृती शिकवली पाहिजे. ठीक आहे, कीर्तन झाल्यानंतर एखाद दुसरा श्लोक म्हणूनही दाखवेल तो. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवतायत, ऋग्वेदाचं पुरुष सूक्त, त्याच्यामध्ये 16 श्लोक आहेत. आणि त्या 16 श्लोकामध्ये एवढं विज्ञान ठासून ठासून भरलेलं आहे. ऋग्वेदाच्या पुरुष सूक्तामध्ये मल्टिवर्सचा विचार आहे, मल्टी प्लॅनेटचा विचार आहे, टाइम पॅराडॉक्सचा विचार आहे, युनिफाईड फील्ड थेअरीचा विचार आहे. त्या 16 श्लोकामध्ये जो पहिला श्लोक आहे, जो मी ज्याचं वाचन केलं, उच्चारण केलं, त्याच्यामध्ये लाक्षणिक विठ्ठल या देवतेचा उल्लेख आहे. विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. आता 3 शिरे 6 हात असं म्हटलं की भगवान दत्तात्रय आमच्या समोर येतात. भस्मवटी रुंड माळा असं म्हटलं की भगवान महादेव आमच्या समोर येतात. तसं ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद असं भूमिं विश्वतो वृत्वा, हे कोणाचं वर्णन आहे? हे पांडुरंगाचं वर्णन आहे. बरं, प्रत्यक्ष नाव आहे विश्वतो वृत्वा, याच्यामध्ये वी आहे. आत्यतिष्ठत याच्यामध्ये ट ला ट आहे, आणि दशांगुलम याच्यामध्ये ल आहे. त्याच्यामुळे विठ्ठल ही वैदिक देवता नाही असं जर या हिंदुस्थानमधल्या कोणत्या विद्वानाचं म्हणणं असेल तर त्याच्याकरता दिलेलं उत्तर आहे विठ्ठल विठ्ठल. माझा एक साधा सरळ प्रश्न असा आहे आपल्याला, आणि मला उत्तराची अपेक्षा आहे. ज्ञानोबाराय गेले पैठणला, ज्ञानोबारायांनी यायचं आळंदीला. ज्ञानोबाराय कसे आले पाहिजेत? मला उत्तराची अपेक्षा आहे. चुकलं तर चुकू द्या, मी काही वेगळ्या ग्रहावरून आलो नाही. ज्ञानोबाराय कसे आले पाहिजेत? आपण पैठणला गेला असाल, औरंगाबादच्या परिसरातून ज्ञानोबारायांना आळंदीला यायचंय. कसे आले पाहिजेत ज्ञानोबाराय? नगरला आले पाहिजेत, शिरूरला आले पाहिजेत, शिक्रापूरला आले पाहिजेत, चाकणला आले पाहिजेत, आणि मग ज्ञानोबाराय आळंदीला गेले पाहिजेत. थोडक्यात ज्ञानोबाराय नगर पुणे हायवे आत्ताचा, त्या हायवेने ज्ञानोबाराय आळंदीला आले पाहिजेत. कसे आले ज्ञानोबाराय? नगर कल्याणने आले, आवटी साहेब, राजुरीवरून आले. काय कारण आहे? काय संबंध आहे? या परिसरातून ज्ञानोबाराय आले, तो परिसर किती पुण्यवान आहे. ज्ञानोबारायांनी हा उलट पालट प्रवास का केला? ज्ञानोबाराय गेलेत पैठणला, आणि पैठणवरून ज्ञानोबारायांनी यायचं आळंदीला. अर्थात मी पुन्हा सांगतोय, माझं व्यक्तिगत संशोधन आहे, व्यक्तिगत मत आहे, ते आपल्यावरती बंधनकारक नाही.
पटलं तर घ्या, बंधनकारक नाही, ते माझं व्यक्तिगत मत आहे. आणि 10 वाजेपर्यंत माझी मतं मांडण्याचा मला अधिकार आहे. ती मतं आपल्यावरती बंधनकारक नाहीत, पण माझं मत मी आपल्या समोर मांडतो. ज्ञानोबारे गेलेत पैठणला, नगर पुणे हायवेने यायचं सोडलं, ज्ञानोबा राहिले नगर कल्याणनी. ठराविक नावं घेतो मी ठळक. राजुरीला आले, राजुरीहून ज्ञानोबा राय आळ्याला आले. आळे गावामध्ये रेड्याच्या मस्तकावरती ज्ञानोबारांनी पुन्हा हात ठेवला, वेदमंत्र वेदघोष बंद झाला. तिथे त्याने प्राणाची आहुती दिली रेड्याने. आळ्यावरून ज्ञानोबाराने यायचं आळंदीला. कसे आले पाहिजेत रामेश्वर महाराज? बेल्हा राजुरी लोणी धामणी पाबळ आळंदी, सरळ सरळ रोड आहे. बेल्हा राजुरीच्या मधून ज्ञानोबाराय आळ्यावरून कुठे गेले पाहिजेत? बेल्हा राजुरी शिंगवे पारगाव लोणी धामणी पाबळ आळंदी असा सरळ मार्ग ज्ञानोबारांनी सोडला. ज्ञानोबाराय जुन्नरवरून आंबेगावच्या पश्चिमेला गेले, गोडेगाव जवळ गेले. गोड नदीच्या तीरावरती चास नारोडीला बारवे साहेब ज्ञानोबारांनी घातला 10वा रेड्याचा. कुठं पैठण, कुठं आळे, कुठे चास नारोडी, काही संबंध तरी आहे का? पण ज्ञानोबाराय फिरले ना. आता ज्ञानोबारांनी रेड्याचा 10वा घातला चास नारोडीला, आंबेगावमध्ये घोडेगाव जवळ. ज्ञानोबारांना आळंदीला जायचं. गोपाळ महाराज कसे गेले पाहिजेत? आंबेगाव मधली चास नारोडी, घोडेगाव, कोटमदरा, सातगाव पठार, कुरवंडी, विनोद महाराजांच्या घराला वळसा मारून कुदळेवाडी, गटेवाडी, चास कमान, चांडवली, शिरवली, काळूस, रासे, बोसे, वडगाव, घेनंद, आळंदी. सगळ्यांनाच ही गावं लक्षात येतील असं नाही, पण ज्ञानोबाराय असे सरळ आले पाहिजे होते. ज्ञानोबा एकतर काही कारण नसताना आंबेगावच्या पश्चिमेला गेले आणि ज्ञानोबाराय आंबेगावच्या पश्चिमेवरून पुन्हा आंबेगावच्या पूर्वेला आले, धामणी खिंडीत आले, आपल्या गावाजवळ आले. काय संबंध आहे? कुठे पैठण, कुठे आळे, कुठे घोडेगाव, कुठे धामणी खिंड, जारकरवाडी, निरगुडसर फाटा. बरं आले धामणी खिंडीत, हरकत नाही. धामणी खिंडीतून 9 किलोमीटर पावळ आहे. धामणी खिंडीतून निघाले असते, गायकवाड साहेबांच्या घरापुढूनच आले असते, लोणी मार्गे पाबळला गेले असते. 9 किलोमीटर पाबळ आहे, तिथून जवळ आळंदी आहे. ज्ञानोबारांनी पुन्हा असं जायचं सोडलं, उलटेच निघाले. धामणी खिंडीतून ज्ञानोबाराय कनेसर मार्गे पुन्हा चाकणला आले. काही मेळ बसत नाही. कुठे पैठण, कुठे आळे, कुठे राजुरी, कुठे कळम, कुठे चास नारोडी, कुठे धामणी खिंड, कुठे कनेसर, कुठे चाकण, काही ताळमेळ बसत नाही. बरं ही चूक आपल्या सारख्याकडून झाली तर ठीक आहे, ज्ञानोबारायांकडून व्हावी? आज दिनविशेष आहे म्हणून तीच चर्चा मी या निमित्ताने करतोय. चाकण जवळ वाकी गावामध्ये रेड्याच्या मालकाने प्राण सोडला, ज्याचं नाव आहे गावबा कोळी किंवा गैबीराय, ज्याचा 10वा ज्ञानोबारांनी घातला आळंदीला. माझं पुढचं विधान नीट ऐका जबाबदारीने. ज्या रेडियसमध्ये ज्ञानोबाराय फिरले, कारण नसताना फिरले, आज त्याच रेडियसमध्ये JMRTचा प्रोजेक्ट आहे. ज्या रेडियसमध्ये ज्ञानोबाराय फिरले त्याच परिघामध्ये JMRTचा प्रोजेक्ट आहे. आणि JMRTची पहिली दुर्बीण आहे उत्तरेतली, ती राजुरीला आहे. दक्षिणेतली जी दुर्बीण आहे शेवटची, ती जिथे ज्ञानोबाराय थांबले, जारकरवाडी, धामणी खिंड, त्या फाट्यावरती दुर्बीण आहे. एक आर्वीला आहे. चांद्रयान 3चे आम्ही साक्षीदार आहोत. मी सोशल मीडियावरती पोस्ट वाचली होती की आम्हाला तीर्थाटनाला जायचंय, पर्यटनाला जायचंय. आम्ही एखादी इनोवा गाडी भाड्याने घेतली तर 22 रुपये भाडं आहे पर किलोमीटर. आम्ही एखादी क्लुझर गाडी भाड्याने घेतली तीर्थाटनाला पर्यटनाला तर 18 रुपये किलोमीटर भाडं आहे. पृथ्वीचं आणि चंद्राचं अंतर आहे 3,84,400 किलोमीटर. आणि चांद्रयान 3चा खर्च आहे 615 करोड रुपये. 615 करोड डिवाइड बाय 3,84,400 पर किलोमीटर खर्च आला 15 रुपये. क्लुझर 18च्या खाली मिळत नाही. आम्ही 15 रुपयांनी चंद्रावर गेलो. पण त्या चांद्रयान 3चा जो ऑब्झर्वर आहे, आमच्यापर्यंत ते लँडिंग कसं पोहोचलं? 14 जुलैला मोहीम सुरू झाली, 23 ऑगस्टला सॉफ्ट लँडिंग झालं. त्याचा ऑब्झर्वर आहे JMRT. आमच्यापर्यंत हा प्रोजेक्ट दिसला सगळा, त्याला कारण आहे JMRT. हा जो वायफाय आम्हाला मिळाला त्याला कारण आहे JMRT. इथे लो व्हायलन्स आहे, जर मी चुकत नसेल तर विषुववृत्ताचा सेंटर पॉइंट आहे.
तिथून जो स्काय दिसतो तो आशिया खंडातून कुठंच दिसत नाही. माझा दुसरा प्रश्न असा आहे, आज ज्ञानोबारांचा समाधी संजीवन सोहळा आहे, तो दिनविशेष आहे म्हणून हा मुद्दा मी जरा ओढून ताडून आपल्या समोर मांडतोय. आम्हाला शाळेमध्ये एक लॉ शिकवला, केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. आणि केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन मध्ये आम्हाला काय शिकवलं की केपलर नावाच्या शास्त्रज्ञाने 9 ग्रह शोधले. कोणी शोधले? केपलरनी शोधले. हा केपलर केव्हा जन्माला आला? 15व्या शतकात. आमची ज्ञानेश्वरी केव्हा जन्माला आली? शके 1272. केपलर जन्माला आला 15व्या शतकात. शाळेमध्ये आम्हाला केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन मध्ये शिकवलं, दादांत खोटं शिकवलं की केपलरने 9 ग्रह शोधले. ज्ञानेश्वरी जन्माला आली 12व्या शतकात. 17व्या शतकापर्यंत जगाला 3च गोष्टी माहिती होत्या, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी. या तिघांव्यतिरिक्त चौथी गोष्ट जगाला माहिती नव्हती. गॅलिलिओने टेलिस्कोप तयार केली 16व्या शतकात, 1618ला. तुकोबारांचा जन्म झाला 1608ला. गॅलिलिओची टेलिस्कोप तयार झाली 1618ला. गॅलिलिओच्या टेलिस्कोपच्या आधी जन्माला आलेल्या तुकोबारांचं प्रमाण आहे, समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान नये नामा. या 1850ला जगाला कळालं की 29% जमीन आणि 71% पाणी आहे, पृथ्वी सागराने वेढली. हे 1850ला जगाला कळालं. 1608ला जन्माला आले तुकोबाराय त्याच्या अगोदर म्हणतायत समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान नये नामा. केव्हा तरी या दृष्टिकोनातून आम्ही संतांकडे पाहिलं पाहिजे. 17व्या शतकामध्ये गॅलिलिओनी निर्माण केली टेलिस्कोप, समुद्रावरती असणाऱ्या जहाजांची टेहळणी करण्याकरता जी निर्माण केली ती सहज कुणीतरी वरती फिरवली. जगाला चौथी गोष्ट आढळली, तिचं नाव आहे मंगळ. मंगळ नावाचा ग्रह जगाला आढळला 17व्या शतकात. आणि तो मंगळ समजण्याकरता अनेक भौतिक शास्त्रज्ञांची मतं कन्क्ल्यूड केली. लाप्लास, बेपॉनकान, न्यूटन, डार्विन, एरिस्टॉटल, पायथागोरस, कोपर्निकस सगळ्यांची मतं कन्क्ल्यूड केली. आणि त्यावेळी 17व्या शतकात जगाला कळालं की मंगळ नावाची काहीतरी चौथी गोष्ट आहे. केव्हा कळाली? 17व्या शतकात. या ज्ञानेश्वरीत. पाण्याचं बायोलॉजिकल नाव काय? H2O. मिठाचं बायोलॉजिकल नाव NaCl. मंगळाचं बायोलॉजिकल नाव आहे प्रमोद महाराज रेड मार्स. मंगळाचं बायोलॉजिकल नाव काय? रेड मार्स. 17व्या शतकामध्ये जो मंगळ जगाला कळाला, 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये त्या मंगळाचा उल्लेख ज्ञानोबाराय करतायत जगाला कळण्याच्या 550 वर्ष अगोदर. आणि काय उल्लेख आहे? ग्रहा माझी इंगळ नाम तया ते मंगळ. आणि मंगळाचं बायोलॉजिकल नाव काय? रेड मार्स. रेड म्हणजे लाल बुंद. ज्ञानोबारांची 550 वर्ष अगोदरची ओवी काय आहे? ग्रहा माझी इंगळ. इंगळ म्हणजे लाल बुंद. नाम तया ते मंगळ. नुसते धोत्रावले आहेत का? नुसते हरिमुखे म्हणा असं म्हणणार आहेत का ज्ञानोबाराय? चला पुढे. का ज्ञानोबाराय घोडेगावला आले रेड्याचा धावा घालायला? आज चांद्रयान 3 सक्सेस होत असताना ज्या अनेकांनी योगदान दिलं, योगायोगाने त्यातली 4 जी व्यक्तिमत्व आहेत ती उत्तर पुणे जिल्ह्यातली आहेत. हा योग म्हणा किंवा काय म्हणायचं ते म्हणा. योगायोगाने त्यातली 2 माणसं राजुरीची आहेत, आसिफ मालदार आणि मयुरेश शेटे. ज्या राजुरीमध्ये ज्ञानोबाराय थांबले, ज्या राजुरी गावाला ज्ञानोबारायांचा चरणस्पर्श झाला, त्याच गावातल्या 2 माणसांनी चांद्रयान 3 मध्ये फार मोठं योगदान दिलं. ज्या रेडियसमध्ये ज्ञानोबाराय फिरले तिथे JMRT आहे. आणि चांद्रयान 3 JMRT शिवाय सक्सेस झाला नसता. त्याचा ऑब्झर्वर JMRT आहे. ही अंधश्रद्धा आहे. ज्ञानोबारायच्या कळंब मार्गे गेले घोडेगावला. 3रे सज्जन आहेत भालेराव नावाचे, कळंब मधले, आंबेगाव मधले. आणि ज्या खेड तालुक्यातल्या कनेरसर या पूर्व भागातल्या गावाने फार मोठमोठी माणसं दिली. हिंदुस्थान मधला पहिला कामगार नेता नारायण मेघाजी लोखंडे, कनेरसर. सुप्रीम कोर्टचे 2 चीफ जस्टिस YB चंद्रचूड, आजचे एजंडेट धनंजय चंद्रचूड, कनेरसरचे. आणि चांद्रयान 3 सक्सेस होण्याकरता सगळ्यात मोठा ज्यांचा सहभाग आहे ते रमेश दौंडकर, कनेरसरचे आहेत. त्याच कनेरसर मार्गे ज्ञानोबाराय चाकणला आले. अहो पैठण कुठे, राजुरी कुठे? पैठण कुठे, कळंब कुठे? पैठण कुठे, कनेरसर कुठे? काय संबंध आहे? पण त्या प्रत्येक गावामध्ये ज्ञानोबाराय गेले
आणि त्याच गावच्या माणसांनी चांद्रयान-3 मध्ये योगदान दिलं. हा निव्वळ योगायोग नाही, ती ज्ञानोबारायांची कॉस्मिक एनर्जी आहे. विठ्ठला ज्ञानोबाराय गेले पैठणला आणि पैठणवरून नगर पुणे, नगर शिरूर शिक्रापूर नगर पुणे हायवेने येतात. ज्ञानोबाराय नगर कल्याणने आले. त्यातलं सगळ्यात मोठं कारण सांगतो. आज जगभरातले ॲस्ट्रॉनॉमिस्ट, पृथ्वी किती मोठी आहे? पृथ्वीचा डायमीटर आहे 12,742 किलोमीटर. पृथ्वीचा डायमीटर किती आहे? 12,742 किलोमीटर. इतक्या मोठ्या डायमीटरने व्याप्त असणाऱ्या भूतलावरील सर्व ॲस्ट्रॉनॉमिस्ट, ॲस्ट्रोफिजिस्ट अंतराळाचा अभ्यास करण्याकरता, विशेषतः मंगळाचा अभ्यास करण्याकरता युक्रेनला नाही जात, रशियाला नाही जात, जपानला नाही जात, अमेरिकेला नाही जात. जगभरातले ॲस्ट्रॉनॉमिस्ट, जी पृथ्वी 12,742 किलोमीटर डायमीटरने व्याप्त आहेत, एवढ्या मोठ्या भूतलावरचे ॲस्ट्रोफिजिस्ट मंगळाचा अभ्यास करण्याकरता हिंदुस्थानमध्ये येतात. कुठं येतात? केरळ फार प्रगत आहे, फार साक्षर म्हणून केरळला नाही जात, महाराष्ट्रात येतात. महाराष्ट्रात कुठे येतात? पुणे जिल्ह्यात येतात. पुणे जिल्ह्यात कुठे येतात? जगभरातले ॲस्ट्रोफिजिस्ट उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये येतात. आणि उत्तर पुणे जिल्ह्यात कुठे येतात? जिथे घातला ज्ञानोबांनी रेड्याचा 10वा, त्या गोडेगावच्या परिसरात येतात. जगभरातले ॲस्ट्रोफिजिस्ट. गोडेगाव जवळ गाव आहे गिरवली. 1992 साली थोर खगोलशास्त्रज्ञ प्राध्यापक जयंत नारळीकर यांनी इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजे आयुका या अंतराळाचा अभ्यास करणाऱ्या दुर्बिणीची स्थापना केली गिरवलीच्या डोंगरावरती. जिथे ज्ञानोबारांनी घातला रेड्याचा 10वा, त्या ठिकाणाचं हवाई अंतर फक्त 600 मीटर आहे. तिथे ज्ञानोबाराय 10वा घालायला गेले. जिथे जगभरातले शास्त्रज्ञ ॲस्ट्रोफिजिस्ट मंगळाचा अभ्यास करायला येतात. आणि योगायोगाने जो मंगळ जगाला 17व्या शतकात कळाला, तो 12व्या शतकात ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत सांगितला. हा निव्वळ योग आहे. ज्ञानोबाराय नुसते धोत्रावेलेत, नुसते हरिमुखे म्हणा असे ज्ञानोबाराय. त्या ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा आज संपन्न होत असताना हरिपाठातला एक अभंग मी केंद्रस्थानी ठेवला, जो बहुतेकांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठांतरातला आहे. देवाचे द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधियल्या. मला एका वेगळ्या अंगाने अभंगाची चिकित्सा करायची आणि आपली रजा घ्यायची. ज्ञानोबाराय फार मोठे अंतराळवीर आहेत. बाई अभ्यासाचे बळे एकागती अंतराळे. ज्ञानोबाराय यापूर्वी अनेक वेळा अंतराळात गेले असावेत, असं माझं व्यक्तिगत मत आहे. ते आपल्यावरती बंधनकारक नाही. का गेले असावेत त्याची चिकित्सा मी करणार. एकदा भजन करा विठ्ठला. ज्या वारकरी संप्रदायाची निर्मिती माऊली महावैष्णव ज्ञानोबारांनी केली, आंतरविरोध असल्याशिवाय दुसरी प्रक्रिया जन्माला येत नाही. दुसरी कोणती गोष्ट जन्माला येत नाही. तो गट असू द्या, तट असू द्या, दिंडी असू द्या, अजून काय असायचं असू द्या, मला फार त्याच्यावरती भाष्य करायचं नाही. आपण सुज्ञ आहात. आंतरविरोध असल्याशिवाय दुसरी घटना जन्माला येत नाही. वैचारिक विरोधाभास असल्याशिवाय दिंडीतून दिंडी निर्माण होत नाही, सप्त्यातून सप्ताह निर्माण होत नाही. आंतरविरोध असल्याशिवाय काही तयार होत नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, ज्या नाथ संप्रदायाचे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय पायिक आहेत, त्याला आंतरविरोध म्हणून ज्ञानोबारांनी वारकरी संप्रदायाची निर्मिती केली नाही. हे विशेष आहे. तर त्या संप्रदायामध्ये असणारी अस्पृश्यता ती काही प्रमाणामध्ये कमी करता येईल का? 12व्या शतकामध्ये राजसत्ता नेस्तनाबूत झाली. आता देवदेश धर्म टिकवण्याची जबाबदारी ही धर्मसत्तेवरती आली. आणि म्हणून नाथ संप्रदायामध्ये असणाऱ्या ज्या काही क्लिष्ट परंपरा आहेत, त्याच्यामध्ये साधन सुचिता आहे, ती कटाक्षाने पाळली जाते. सर्वसामान्यांना तिथे अधिकार नाही, विशेषतः स्त्रियांना तर अजिबात नाही. मग देवदेश धर्म टिकवायचा असेल तर प्रत्येकाला त्याच्यामध्ये सहभागी करता येईल का? म्हणून ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाची निर्मिती केली. ती आंतरविरोध म्हणून नाही, त्याला अनुरूप तो थोडा अपग्रेड करत वारकरी संप्रदाय निर्माण केला. भागवती संप्रदायाच्या तत्वज्ञान संकलनाची व्याख्या ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये करतायत. तैसी द्वैत भावे अद्वैती वाहती निरूपणाची वाट केली. द्वैताचा आधार घेत अद्वैत तत्व प्रतिपादन करणं म्हणजे भागवती संप्रदाय. आणि कशा पद्धतीने त्याचा प्रत्यय अमृत अनुभवामध्ये आला. तैसी असताची व्यावृत्ती सत म्हणू आली श्रुती.
मला त्याच्या फार विस्तारात जायचं नाही, तो मुख्य चिंतनाचा भाग नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाची निर्मिती करत असताना त्याचा बायलॉज, त्याची घटना ज्ञानोबारांनी निर्माण केली. याती गुळ माझे गेले हात कोणी याची कुळ माझे गेले हात कोणी श्रीरंगा वाचोनी श्रीरंगा वाचोनी श्रीरंगा वाचोनी आलो रे श्रीरंगा वाचोनी आलो रे रे किती शिकवाला मज वेळो वेळा किती शिकवा मज वेळो वेळा श्रीरंगा वाचोनी श्रीरंगा वाचोनी श्रीरंगा वाचोनी आलो रे श्रीरंगा वाचोनी आलो रे किती शिकवाला मज वेळो वेळा किती शिकवाला मज वेळो